ठिकाणी विचारलं आहे. तर आपलं या ठिकाणी महाराष्ट्र सरकार आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी कुठं फॉर्म भरायचा ते अगोदर तुम्ही या ठिकाणी डिसाईड करून घ्या. जिथं तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भरायचं आहे तिथं तुम्ही या ठिकाणी भरू शकता. ठीक आहे. तर हे काही डिव्हिजन आहे, या ठिकाणी डिव्हिजन आलेले आहे बघू शकता. अमरावती डिव्हिजन आहे, अमरावती आहे, त्याचबरोबर बारामती आहे, बीड आहे, भुसावळ आहे, बुलढाणा, चंद्रपूर आहे, धाराशिव आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव, कराड आहे, कोल्हापूर आहे. तर यापैकी ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भरायचं असेल तर ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. ठीक आहे. तर चला मी या ठिकाणी डिव्हिजन या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो. ठीक आहे. तर तुम्हाला जिथं वाटते तिथं तुम्ही या ठिकाणी भरू शकता. ठीक आहे. तर डिव्हिजन आपण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता खाली आपल्याला प्रेफरन्स या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर आता आपल्याला या ठिकाणी प्रेफरन्स कसा टाकायचा ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर पहिले आपल्या कॅटेगरीच्या जागेवर प्रेफरन्स टाकायचे आहे. जेवढं काही अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या काही आपल्या कॅटेगरीच्या जागा आहेत तर तिथं आपल्याला प्रेफरन्स टाकून द्यायचं आहे. तर बघू शकता मी कशा प्रकारे प्रेफरन्स टाकतो. तर तशा प्रकारे तुम्हाला टाकायचा आहे. आणि ओपन कॅटेगरीच्या जागेवर पण प्रेफरन्स टाकायचा आहे. बघू शकता चिखली गाव आहे, तर इथं SC कॅटेगरीची जागा आहे. तर इथं मी 1 नंबर या ठिकाणी देऊन देतो. पहिले कॅटेगरीच्या जागेवर या ठिकाणी प्रेफरन्स देऊन देतो. त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या जागेवर पण या ठिकाणी फॉर्म टाकून देतो. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता SC कॅटेगरीची एक जागेवर मी या ठिकाणी क्लिक केला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर नेक्स्ट मी या ठिकाणी करतो, दुसऱ्या पेजवर जातो. ठीक आहे. बघू शकता आता दुसऱ्या पेजवर मी या ठिकाणी बघू शकता SC कॅटेगरीची कुठली जागा आहे. तर बघू शकता तर चिंचोली गावामध्ये या ठिकाणी SC ची जागा आहे. तर इथं मी दुसरा नंबर या ठिकाणी देऊन देतो. ठीक आहे. तर ह्या गावामध्ये पण आपण फॉर्म भरला. त्यानंतर दाबा गावामध्ये SC कॅटेगरीची जागा आहे. तर या गावामध्ये मी 3 नंबर या ठिकाणी देऊन देतो. बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला प्रेफरन्स या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतरचं जे गाव आहे SC कॅटेगरीची दापुरी खुर्द गाव आहे. तर इथे मी या ठिकाणी प्रेफरन्स टाकून देतो. तर बघू शकता 4था नंबर या ठिकाणी दिला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही डोमा म्हणून गाव आहे, SC कॅटेगरीसाठी जागा आहे तिथं. तर इथं प्रेफरन्स देऊन देतो 5वा नंबर. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या पेजवर आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. त्यानंतर बघू शकता हिरूर गाव आहे. तर इथं पण SC कॅटेगरीची जागा आहे. तर इथं पण मी या ठिकाणी टाकून देतो. बघू शकता प्रेफरन्स टाकला मी इथं. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी त्यानंतर जर पाहिलं तर काठी म्हणून एक गाव आहे. तर इथं पण SC कॅटेगरीची जागा आहे. तर इथं प्रेफरन्स मी टाकून देतो. ठीक आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कावळी म्हणून गाव आहे. तिथं पण SC कॅटेगरीची जागा आहे. इथं पण मी या ठिकाणी प्रेफरन्स टाकून देतो. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी त्यानंतर बघू शकता मांजरखेड म्हणून गाव आहे. तिथं पण SC कॅटेगरीची जागा आहे. इथं पण मी या ठिकाणी फॉर्म टाकून देतो. त्यानंतर बघू शकता तुम्ही निंभोरा देलवाड म्हणून गाव आहे. इथं पण SC ची जागा आहे. इथं पण मी या ठिकाणी प्रेफरन्स टाकून देतो. त्यानंतर पिंपळगाव निपा म्हणून गाव आहे. या ठिकाणी पण SC ची पण या ठिकाणी जागा आहे. इथं पण प्रेफरन्स या ठिकाणी टाकून देतो. त्यानंतर बघू शकता तुम्ही सातनूर म्हणून गाव आहे. तर इथं पण या ठिकाणी SC कॅटेगरीची जागा आहे. तर इथं पण प्रेफरन्स मी या ठिकाणी टाकून देतो. अशा प्रकारे आपल्याला प्रेफरन्स टाकायचा आहे. त्यानंतर सावळापूर आहे. सावळापूरमध्ये पण SC कॅटेगरीची जागा आहे. इथं पण मी या ठिकाणी प्रेफरन्स टाकून देतो. बघू शकता. त्यानंतर जर आपण पाहिलं नेक्स्ट आपल्याला करायचं आहे शेंदोळा म्हणून गाव आहे. इथं पण SC कॅटेगरीची जागा आहे. तर इथं पण मी प्रेफरन्स या ठिकाणी टाकून देतो. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण पाहिलं तर सोंगाव आहे. तर सोंगावमध्ये पण या ठिकाणी SC कॅटेगरीची जागा आहे. तर इथं पण या ठिकाणी प्रेफरन्स आपण दिला आहे 15वा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही तळेगाव दशासर हे गाव आहे. या ठिकाणी पण जागा आहे SC कॅटेगरीची. तर इथं पण आपण या ठिकाणी प्रेफरन्स टाकला. त्यानंतर बघा त्यानंतर उदखेड म्हणून गाव आहे. उदखेडमध्ये पण या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं SC कॅटेगरीची जागा आहे उदखेडमध्ये. तर उदखेडमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रेफरन्स टाकून द्यायचा आहे. तर बघू शकता प्रेफरन्स मी या ठिकाणी टाकलेला आहे.
त्यानंतर वर्धा म्हणून गाव आहे, तिथं पण SC कॅटेगरीची जागा आहे, तिथं पण या ठिकाणी प्रेफरन्स टाकून देतो. त्यानंतर विही गाव आहे, तर इथं पण SC कॅटेगरीची जागा आहे. ठीक आहे, तर इथं पण या ठिकाणी आपण प्रेफरन्स टाकून देतो. त्यानंतर येराड म्हणून गाव आहे, इथं पण SC कॅटेगरीची जागा आहे, इथं पण आपण या ठिकाणी प्रेफरन्स टाकून देतो. तर अशा प्रकारे आपल्याला गावामध्ये फॉर्म या ठिकाणी टाकायचा आहे. आता आपल्याला ह्या आपण गावामध्ये टाकला, आता आपल्याला ओपन कॅटेगरीच्या पण जागेवर प्रेफरन्स टाकायचा, कारण की ओपन कॅटेगरीची जी जागा आहे हे सर्वांसाठी राखीव आहे. SC कॅटेगरीचा पण विद्यार्थी घेऊ शकते, ST कॅटेगरीच्या पण ते जागा घेऊ शकतो, OBC कॅटेगरीचा पण घेऊ शकते, EWS कॅटेगरीचा पण घेऊ शकते, PWD कॅटेगरीचा पण घेऊ शकते. तर ज्या काही ओपन कॅटेगरीच्या जागा आहेत त्याच्यावर पण आपल्याला प्रेफरन्स टाकायचा, कारण की ते जागा सर्वांसाठी राखीव आहे. तेवढा जर कट ऑफ गेला तर ते सुद्धा जागा आपल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी भेटू शकते. ठीक आहे, तर चला मी या ठिकाणी प्रेफरन्स या ठिकाणी टाकून देतो. जेवढ्या काही ओपन कॅटेगरीच्या जागा आहेत त्या जागेवर पण या ठिकाणी प्रेफरन्स टाकून देतो. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही. तर पहिले आपल्या कॅटेगरीच्या जागेवर आपल्याला प्रेफरन्स टाकायचा आहे, त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या जेवढ्या काही जागा आहेत तर त्या गावामध्ये सुद्धा आपल्याला फॉर्म टाकायचा आहे. जेवढे काही गावं आहे त्या सर्व गावामध्ये आपल्याला जेवढ्या काही ओपन कॅटेगरीच्या जागा आहेत तर त्या गावामध्ये आपल्याला फॉर्म टाकायचा आहे. तर मी जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रेफरन्स टाकायचा आहे. तर हीच जे विद्यार्थी मित्रांनो ट्रिक आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता चिंचोली गाव आहे, चिंचोली गावामध्ये पण या ठिकाणी SC कॅटेगरीची जागा आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी दहीगाव रेचेमध्ये आहे ओपन कॅटेगरीची जागा, तर इथं पण प्रेफरन्स आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर दापुरी आहे, दापुरीमध्ये पण आपण प्रेफरन्स या ठिकाणी टाकून देतो. त्यानंतर जे या ठिकाणी दारापूर आहे, दारापूरमध्ये पण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी टाकून देतो, बघू शकता. त्यानंतर आहे धामुरी, तर धामुरीमध्ये पण या ठिकाणी फॉर्म आपण टाकून देतो. ज्या पण गावामध्ये जागा आहे तर तिथं आपल्याला या ठिकाणी टाकून द्यायचा आहे फॉर्म. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता तुम्ही तर दुनी म्हणून गाव आहे, इथं पण प्रेफरन्स या ठिकाणी टाकून देतो. त्यानंतर ते गावहान म्हणून आहे, या ठिकाणी पण आपलं या ठिकाणी फॉर्म टाकून देतो, बघू शकता. घाटलाळकी आहे, तर घाटलाळकीले पण आपल्याला या ठिकाणी फॉर्म टाकून द्यायचा आहे. त्यानंतर हिरूर आहे, हिरूरमध्ये भरला. त्याचबरोबर कळमखारा गावामध्ये पण या ठिकाणी फॉर्म टाकून देतो, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर जे या ठिकाणी गव्हाणमध्ये सुद्धा या ठिकाणी फॉर्म आपल्याला टाकायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता कमलपूर तरोडा आहे, तर इथं पण आपण फॉर्म टाकून देतो. कान्होळी म्हणून गाव आहे, इथं पण या ठिकाणी फॉर्म आपल्याला टाकून द्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता कान्होळीमध्ये आणखीन पण ओपन कॅटेगरीची जागा या ठिकाणी राखीव आहे. त्याचबरोबर करजगाव आहे, करजगावामध्ये पण या ठिकाणी फॉर्म टाकून देतो, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर कारंजा बैरममध्ये आपल्याला या ठिकाणी फॉर्म टाकून द्यायचा आहे. ठीक आहे, तर जिथला जेवढा कट ऑफ गेला तर ती जागा आपल्याला या ठिकाणी भेटू शकते. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी काटकुंभ गाव आहे, काटकुंभमध्ये पण या ठिकाणी टाकून देतो. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रेफरन्स टाकून द्यायचा आहे. ठीक आहे, तर बघू शकता कुर्रा गाव आहे, कुर्रा गावामध्ये पण आपल्याला प्रेफरन्स या ठिकाणी टाकायचा आहे.